मध्ये मी फोर्थ मध्ये ना म्हणजे सर एक्झाम्पल द्यायचे टीचर आपल्या मॅथचा. मग मला ते सॉल्व्ह करता येत नव्हते एवढे. पण ज्यावेळेपासून मी हा क्लास चालू केला त्यावेळेपासून मला म्हणजे पर्सेंटेज, सिम्पल इंटरेस्ट असे फ्रॅक्शन असे डेसिमल असे गणित येऊ लागले. आधी एक्सपिरियन्स घेतला, तुमचा हा. क्लास एकदम छान वाटला. की हम्म. एका समजावून सांगण्याची पद्धत एकदम छान वाटली. एक दोन क्लास मी पण म्हणजे संस्कृती सोबत जॉईन झालो होतो. हा. आणि तुम्ही ज्या पद्धतीनं समजावून सांगताय तुमची जी होण्याची पद्धत आहे ती छान वाटली म्हणून क्लास कंटिन्यू केला. ओके ओके. आणि संस्कृतीच्या अभ्यासामध्ये पण काय तुमचा क्लास जॉईन केल्यापासून भरपूर फरक जाणवला. भरपूर फरक म्हणजे अभ्यासात ती चांगली होतीच, पण पुन्हा हम्म. आणखीन असं व्हायला लागलं की ती जी वर्गामध्ये दुसरी तिसरी असायची ती हा. कंटिन्यू पहिली यायला लागली. तर स्वागत आहे सर्वांचं आजच्या या पॅरेंट फीडबॅक मीटिंग मध्ये. त्याच्यामध्ये धाराशिव मधून संस्कृती राहुल महामुनी ही विद्यार्थिनी आहे आणि तिचे पॅरेंट्स आहेत महामुनी सर की जे धाराशिव मधून चिखली मधून MSCB मध्ये वर्किंगला आहेत आणि ऑनलाईन लाईव्ह क्लास मला वाटतं ते जून जुलैच्या आसपास तुम्ही जॉईन झाला होता का सर? स्वागत आहे आपल्या मीटिंग मध्ये. हो सर. हो. हा हा. हा सर. मग कसं तुम्ही ऑनलाईन लाईव्हला असं जॉईन झाला तर कसं तुम्ही म्हणजे वेबिनार वगैरे पाहिला होता आणि कशा स्टेप मधून तुम्ही डायरेक्ट जॉईन झाला का अगोदर 7-8-10 दिवस एक्सपिरियन्स घेतला होता किंवा ऑनलाईनच क्लास अगदी करायचा असं डिसिजन काय झालं? हो का? अरे वा. अभ्यास हम्म. म्हणजे छान होता. हो ना, आता या स्पर्धा परीक्षांची लेवल हाय असल्यामुळं आणि विद्यार्थ्यांनी जून जुलै पासून भरपूर मेहनत केल्यामुळं त्यांना स्कूलचा अभ्यासक्रम हा इझी वाटतो मोस्टली. आणि किती आता वाटायला लागलं. हो, आणि आता नवोदय विद्यालयाच्या परीक्षेसाठी तिची पण स्कोर जो आहे आता 90च्या आसपास 92च्या आसपास ती जाते तिथपर्यंत. थोडा अजून ती अजून पुढे हा. मेहनतीची आहे करण्याची. तर 100% त्याला शुभेच्छा माझ्याकडून संस्कृतीला. खूप चांगलं ती येणाऱ्या एक्झामसाठी 13 डिसेंबरच्या मनापासून ती तयारी करू शकते आणि अजून ती चांगलं करेल ह्याचा विश्वास आहे मला मुलांवर आपल्या, कारण त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे आतापर्यंत. ठीक आहे. तर संस्कृती तुला काय या ऑनलाईन क्लासचा काय फायदा झाला का किंवा तुला काय गोष्टी चांगल्या वाटल्या क्लासमध्ये? तुला जे वाटेल ते सांगू सर शकते. मला आता शाळेमध्ये अच्छा अच्छा. व्हेरी गुड. संस्कृती मग तुला आता हे झालं या वर्षी नवोदय वगैरे परीक्षा तू देणार आहे, मग पुढे भविष्यामध्ये तुला 10वी 11वी 12वी नंतर मग काय बनायची तुझी इच्छा आहे? काय तुझं ड्रीम आहे? कोणत्या क्षेत्रामध्ये जायचं कलेक्टर तुला? अरे वा. माझ्याकडून तुला खूप शुभेच्छा या सर्व गोष्टीसाठी. येस येस. तर कलेक्टर बनण्यासाठी जे काय स्पर्धा परीक्षा आहेत ना भविष्यात तुम्ही देणार आहेत MPSC किंवा भविष्यामध्ये UPSC, या सगळ्या स्पर्धा परीक्षांचा हा जो बेस आहे तो तू आताच तयारी करत आहे. म्हणून तर ह्या नवोदय सैनिक स्कूल या स्पर्धा परीक्षांचा फॉर्म भरण्याचा याच उद्देश आहे की तुला त्या त्या परीक्षांमध्ये फायदा व्हावा, कारण ती मुलं सध्या याच सगळ्या परीक्षांचा बेस तयारी करतात, मग तिकडे त्यांना फायदा होतो. तर तुला खूप शुभेच्छा समृद्धी या सगळ्या गोष्टीसाठी. तर आता सर ऑनलाईन माध्यमातून जे म्हणजे नाही का धन्यवाद ऑफलाईन सर. वगैरे विद्यार्थी तयारी करतात क्लासला आणि ते बेटर राहतं कारण विद्यार्थी समोर समोर असतो. तरी पण मग आता ऑनलाईन मध्ये असताना सुद्धा काही इफेक्टिव्ह गोष्टी तुम्हाला वाटल्या आपल्या म्हणजे काही आपण टूल्स वगैरे वेगळे क्लासमध्ये पण वापरतो की जेणेकरून हे जे नवीन पालक असतात ज्यांना असं वाटतं की अरे ऑनलाईन कसं होईल तयारी किंवा काय होईल, त्यांना शंका असते आणि मग वेबिनार माध्यमातून आपण डायरेक्ट पण ऍडमिशन नाही घेत 10 दिवस मला आपण पण नाही का आता असं सुरुवातीला घेतो. वाटलं होतं. हम्म. मला पण आता असं वाटलं होतं की ऑनलाईन क्लास म्हणजे तेवढं हम्म. तेवढं सर लक्ष देऊ शकणार नाहीत किंवा आपल्या म्हणजे हम्म. विद्यार्थी काय संस्कृतीला पण समजणार नाही असं वाटलं होतं. हम्म. पण नाही म्हणजे तसं काय जाणवलं नाही. बऱ्यापैकी काय हम्म. तुम्ही पण कव्हर केलंय आणि तिनं पण लक्ष देते. हम्म. आता काय काय वेळेस अडचण असं तिचा की मुद्दामून कॅमेरा बंद करणं किंवा नेटचा प्रॉब्लेम आहे असं म्हणजे किरकोळ किरकोळ हा. गोष्टी होत येस. असतील कधी-मध्ये. नाही, फार महत्वाचं आहे कारण ह्याच्यामध्ये विद्यार्थी पालक आणि शिक्षक तिघ जणांनी मनापासून जे एकत्र आले तरच निर्णय तो रिझल्ट तो चांगला होणार आहे. आता संस्कृतीचा असं आहे की ती हुशार आहे, तिने अजून मनापासून केल्यानंतर अजून चांगलं होणार आहे. त्यापेक्षा कमी वेळ आहे थोडासा, तिने आतापर्यंत मेहनत घेतलेली आहे चांगली. तर तिला खूप शुभेच्छा पुढच्या प्रवासासाठी. चालेल सर, थँक्यू, धन्यवाद. धन्यवाद सर.